नमस्कार मित्रांनो, पॉवर ऑफ इक्विटी मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. बघा मित्रांनो, निफ्टी एक इम्पॉर्टंट रेंज वरती आपल्याला ब्रेकआउट दिलेली आहे. ते ऑलमोस्ट किती 26,150 च्या वरती एक इम्पॉर्टंट आपल्याला सपोर्ट होता आणि त्या रेजिस्टन्स होता. त्या रेजिस्टन्सच्या वरती आपल्याला निफ्टी ब्रेकआउट दिलेली आहे मित्रांनो. तर इम्पॉर्टंट दुसरा एक मोस्ट इम्पॉर्टंट रेजिस्टन्स आहे तो किती 26,300. 26,300ला एकदा जर ब्रेकआउट दिला तर निफ्टीमध्ये परत परत सारखा हाय लाईफ टाइम हाय लागत जाईल मित्रांनो. तर ह्या हिशोबाने जर बघितलं तर आपण एक स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतोय आणि त्या स्टॉकचं नाव आहे मित्रांनो हुडको. हुडको ऍक्च्युली आपण ह्या स्टॉक बद्दल एक 2-3 आठवड्यापूर्वी अनालिसिस केलेलं होतं. त्यावेळी त्या हुडकोची किंमत होती ऑलमोस्ट किती 217. 217 वरनं हुडको ऑलमोस्ट 240 पर्यंत जाऊन आले मित्रांनो आणि आता रिट्रेसमेंट आलेली आहे. प्रॉफिट बुकिंग झालंय मित्रांनो आणि हा स्टॉक 220 ला येऊन ऑलमोस्ट फ्रायडे म्हणजे शुक्रवारच्या दिवशी तो स्टॉक ऑलमोस्ट 225च्या वरती आपल्याला क्लोजिंग भेटलेले आहे. म्हणजे रिट्रेसमेंट झाले आणि पुन्हा परत एकदा एंट्री झालेली आहे मित्रांनो. तर आपल्याला सुद्धा ह्या स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे आणि टार्गेट सुद्धा चांगला आहे मित्रांनो. आणि कुठल्याही स्टॉक मध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर अनालिसिस करा. अनालिसिस करता येत नसेल तर कोणाचा तरी फायनान्शियल ऍडवाइस घ्या. विदाऊट फायनान्शियल ऍडवायझर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका मित्रांनो. आणि तुम्हाला काही येत नसेल तरी सुद्धा करू नका. मी सांगतो म्हणून सुद्धा तुम्ही करू नका मित्रांनो. मी फक्त ऍज पर टेक्निकल अनालिसिस प्रमाणे इन्व्हेस्टमेंट करतोय आणि तुम्हाला फक्त माझा अनुभव तुमच्यापर्यंत मी शेअर करतोय. असंच तुम्ही सुद्धा अनालिसिस करा आणि मग इन्व्हेस्टमेंट करा मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू, तोपर्यंत धन्यवाद.